नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। उद्या भव्य दिव्य असं अक्षय तृतीया निमित्त कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हिंद केसरी मानाचं मैदान असलेलं हे मैदान आहे आणि या मैदानात टॉपची नंदी धावण्यासाठी येणार आहेत। तर या मैदानात टॉपचे नंदी म्हणजे बिंजोडचा बादशाह मथुर रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर। आता अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की मथुरचा पैरा कोणासोबत असणार, तर मथुरचा पैरा 100% आपण फिक्स असणाऱ्या नंदीसोबत असणार आहे। तर कोणता नंदी आहे ते आपल्याला लगेच सांगणार आहे। तर रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर बिंजोडचा बादशाह मथुर याच्यासोबत असू शकतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा जी राजा आणि सम्राट जोडे त्यापैकी राजा हा नंदी त्याच्यासोबत मथुर सोबत असू शकतो। तर सम्राटला सुद्धा तुम्ही पाहिलं असेल जे 5 लाखाचं मैदान झालं होतं कराडला, तिथे एक सलग 5-5 लाखाचे 2 मैदान राजा आणि सम्राट या जोडीने जिंकलेले आहेत। तर मित्रांनो, राजा आणि सम्राट हे जोडीपैकी ही जोडी फुटून तर मथुरा आणि राजा पाळणार आहेत। मित्रांनो, ही गाडी तर कोरेगावच्या उद्याच्या हिंदकेसरी मैदानात धावली तर मित्रांनो ह्या गाडीला स्पीड कसा लागेल, ही गाडी गटपास करेल का, ही गाडी गुलालत राहील का, तुमच्या मनामधली प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर दुसरा पैरा सांगणार ते म्हणजे प्रत्येक बैलगाडी शौकीनांना प्रत्येक बैलगाड्या मालकांना हा पैरा जाणून घ्यायचा असतो म्हणजे सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातला देव दशम हिंद केसरी बकासूर। दशम हिंद केसरीचा बकासूरचा पैरा सुद्धा आपण घेऊन आलो, तो म्हणजे असणार आहे बकासूरचा पैरा 100% असणार तो म्हणजे घोडकरांच्या सर्जासोबत। मित्रांनो, ज्या वेळेस ही जोडी पळाली ही जोडी गुलालत राहिलेली आहे। मित्रांनो, घोडकरांच्या सर्जाला सुद्धा तुम्ही पाहिला असेल ज्यावेळेस मथुर सोबत जी पाठीमागचा बिंजोड झाली त्या बिंजोडच्या मैदानामध्ये बिंजोड जिंकून आलेला घोडचा सर्जा आणि थोडासा ते दुखापतीतून बाहेर येऊन लगेच त्याने बिंजोड सुद्धा जिंकलेला आणि तुम्ही त्या बिंजोडमध्ये आपल्याला घोडकरांच्या सर्जाला स्पीड कसा आहे तुम्ही पाहिला असेल, अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड आहे। आणि घोडकरांचा सर्जा आणि आपला सर्वांचा लडका बकासूर सुद्धा दुःखातून बाहेर करून जे मैदान झालं होतं मुळशीमध्ये तिथे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आपला सर्वांचा लडका बकासूर सुद्धा आहे। चिक्या आणि करंडकरांचा चिक्या आणि बकासूर प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती। जो आता सध्याच्या घडीला बकासूरला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड आहे आणि आपल्याला घोडकरच्या सर्जाला तर सांगायला सुद्धा गरज नाही, त्याला बैल पुरला की नक्कीच तो प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली जातात। मित्रांनो, सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूर आणि घोडकरांचा सर्जा कोरेगाव मैदानामध्ये तर धावली। तर मित्रांनो, ही गाडी कितवा क्रमांक करेल, ही गाडी गुलालत राहील का, तुमच्या मनातल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास हा पैरा आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद।